मिठाची गवार तयार करण्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे। कढईतलं तेल गरम झाले की आपण त्यात जिरे मोहरी टाकून घेऊया। जिरे मोहरीची फोडणी आपली व्यवस्थित अशी बसली गेली की आपण त्याच्यामध्ये हिंग आणि खलबत्त्यात ठेचून घेतलेला लसूण पाकळ्या टाकून घेणार आहोत। लसूण पाकळ्या लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया, कारण लसणाचा अर्क गवारीमध्ये उतरल्यानंतर गवार ही चवदार होते। आणि आता त्याच्यामध्येच मी गवार आणि पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकून एखाद मिनिट हलवून घेते। नंतर पाण्याचा हबका मारून मी ह्याच्यावर एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहे। 5 मिनिटानंतर आपण गवार हलवून घेऊया, जेणेकरून गवार आपली खाली करपू नये त्यासाठी। आणि पुन्हा एकदा 5 ते 7 मिनिटासाठी मी झाकण ठेवून ही गवार वाफवून घेणार आहे। 7 मिनिटानंतर आपण झाकण काढूया। छान अशी आपली गवार शिजलेली आहे। त्याच्यामध्ये आता शेंगदाण्याचा कूट टाकून एखाद मिनिट हलवून आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत। अशा पद्धतीने आपली मिठाची गवार तयार। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर